संवाद मराठी, रायगड जिल्ह्यातील पहिली मराठी वृत्तवाहिनी। जाहिरातीसाठी संपर्क अल आशियाना बिल्डिंग, सहकार नगर, खोपोली, जिल्हा रायगड। फोन नंबर 0219226488 9168308081। पेण खोपोली मार्गावरील धामणी गावाच्या हद्दीत एक अज्ञात तरुण आणि एका मुलाचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे। मृतदेहाच्या बाजूला एक दुचाकी देखील सापडल्याने हा अपघात आहे की घातपात अशी चर्चा सध्या पेणमध्ये सुरू आहे। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरू केलाय। पेण खोपोली मार्गावर पेण पासून 5 किलोमीटर अंतरावर धामणी गावाच्या हद्दीत 2 बेवारस मृतदेह असल्याची माहिती पेण पोलिसांना मिळाली। या माहितीवरून पेण पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता 15 ते 18 वर्षीय तसेच 8 ते 10 वर्षीय असे 2 अज्ञात मृतदेह रस्त्यापासून काही अंतरावर ओसाड माळरानावर अर्धनग्न आणि छिन्नविच्छिन्न अवस्थेत असल्याचे आढळून आले। मृतदेहांचे काही अवशेष भटक्या कुत्र्यांनी तोडलेले होते। या मृतदेहाच्या बाजूला MH06AE 5489 या क्रमांकाची एक हिरो होंडा दुचाकी देखील पडलेली आढळून आली असल्याने हा अपघात असल्याची शक्यता व्यक्त होत आहे। मात्र मृतदेह अर्धनग्न अवस्थेत असल्याने घातपाताची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे। पेण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक जगदाळे यांच्याबरोबरच रायगड गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। दरम्यान या घटनेने पेण परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या दोघांचे खून करून मृतदेह बाहेरून इथे आणून टाकले असावेत असा अंदाज वर्तवण्यात येत असून घटनास्थळीच्या दोघांचा खून करण्यात आला असावा आणि ओळख पटू नये म्हणून या दोघांना अर्धनग्न केले असावे अशी शंकाही उपस्थित केली जाते। पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला असून लवकरच गुन्ह्याचा उलगडा होईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय। संवाद मराठीसाठी स्वप्नील पाटील, पेण। संवाद मराठी, रायगड जिल्ह्यातील पहिली मराठी वृत्तवाहिनी। अपडेट रहा आमच्या सोशल साइट सोबत। लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, फॉलो करा ट्विटरवर किंवा बातम्या आणि व्हिडिओजसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।